गुड मॉर्निंग. आज आहे 8/8/8 म्हणजे 8 ऑगस्ट 2024 आणि आज आहे माझा बर्थडे आणि आम्ही सेलिब्रेट करतोय विथ अ ट्रेक टू कोरीगड. हॅपी बर्थडे टू यू. आहेत 9:55. आम्ही हा एक ऑन द स्पॉट काल रात्रीच प्लॅन केला. शौर्य मौर्यानी शाळेला दांडी मारली आहे, बरोबर. आम्ही त्यांना मारायला लावली आहे आणि निघेपर्यंत शौर्याला शाळेत जायचं होतं, पण आम्ही त्याला घेऊन आलो आहोत. आता घेऊन चाललो आहोत आम्ही त्याला ट्रेकला. मला पण स्कूलला जायचं होतं, पण मीच माझी स्वतःची दांडी स्वतःची दांडी मारली. मम्मा बाबांनी शौर्याला दांडी मारायला लावली आणि मी स्वतः दांडी मारली. येस, कारण मौर्याला ट्रेकला यायची इच्छा होती, शौर्याला शाळेत जायची इच्छा होती. बट आफ्टर ऑल इट्स मम्मा's बर्थडे, राइट? ट्रेक तो बनता है. मम्माचं जी बर्थडे गिफ्ट आहे ना, ते ट्रेकच आहे. येस, मम्माचा बर्थडे गिफ्ट ट्रेकच आहे. पण मला ऑलरेडी किशोरने एक बर्थडे गिफ्ट दिलेला आहे. मी सांगू, ते डिजिटल कॅमेरा आहे. डिजिटल कॅमेरा DJI Pocket 3. सो पुण्यावरून लोणावळ्याला जायला, म्हणजे स्पेशली ते कोरीगड आंबी व्हॅली साईडला, त्या साईडला जायला 2 रस्ते आहेत. एक रस्ता ह्याच्या थ्रू जातो एक्सप्रेस वेने आणि एक रस्ता हिंजवाडी थ्रू असा पाठीमागून जातो पावना डॅमच्या इथून वगैरे. तर आता दोन्ही रस्त्यांमध्ये गुगल मॅप्सने 1 तासाचा डिफरन्स दाखवला, त्यामुळे आम्ही एक्सप्रेस वेने चाललोय आणि येताना आम्ही तो दुसरावाला रस्ता एक्सप्लोर करू. आणि कोरीगड हा बेसिकली एक इझी ट्रेक आहे, म्हणून आम्ही शौर्य आणि मौर्याला घेऊन चाललोय. आणि हा शौर्य मौर्याचा कितवा ट्रेक आहे? 5th ट्रेक. 11:05 झाली आहेत आणि आम्ही लोणावळ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इथून पण पुढे अजून आम्हाला 1 तास जायचंय, म्हणजे आम्ही ऍक्च्युली 12 वाजता पोहोचू तिथे यार. इथून आम्ही पार्सल घेतोय, सँडविचेस आणि बर्गर वरती जाऊन खायला. आणि शौर्य मौर्याची चालली आहे मस्ती. (11:30) झाले आहेत. आम्ही फायनली आमचा आता प्रवास परत सुरू करतोय टुवर्ड्स टायगर व्हॅली. एअरफोर्स स्टेशन लोणावला. पूर्ण ढगात आहे रे, काहीच दिसत नाही. ढग बघून मौर्याची टरकली आहे आणि शौर्य एकदम बिंदास. शौर्य, तुला दिसतंय ना? हा मौर्य दिसतंय मला, तू नको टेन्शन घेऊ. बाबा चालवतोय बरोबर गाडी. बाहेर खिडकीतून बघता, सरळ समोर नको बघू, लेफ्टला बघ. लेफ्टला बघ. झोप आली, डोळे बंद करून पड. कोरीगडला जाताना वाटेत घाटामध्ये टायगर व्हॅलीमध्ये वगैरे इतका जास्त फॉग होता, विजिबिलिटी अगदी 0 होती. आणि हे असंच कोरीगडला वरती डोंगरावरती सुद्धा असणार होतं, फोर्टवरती सुद्धा असणार होतं. तर अशा विजिबिलिटीमध्ये शौर्य मौर्याला घेऊन आम्ही ट्रेक कसा करणार हा डाऊट माझ्या मनात आलाच. त्यामुळे मी एक मनात ऑप्शन ठेवलेला की तिथे जाऊन बघू
आणि वाटलं तर ट्रेक नको करूया आणि परत येऊया. याला इथे कोरीगड फोर्ट पार्किंग 12:15 झाले आहेत. नाही लेफ्टला आहे इथे कोरीगड लेफ्टला आहे. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली आहे. 2 टेम्पो ट्रॅव्हलर्स आलेले आहेत म्हणजे वरती भरपूर गर्दी असेल. चलो आपण किल्ला चालू करतोय. चला नीट सांभाळून खाली बघून चढा. नीट घसरायचं नाही, खाली बघून चढायचं. मौर्यला आता एक्साइटमेंट आली. इतका वेळ तो घाबरलेला होता. सो स्टार्टिंगला हे थोडंसं असं आहे हे. जी माणसं आम्हाला क्रॉस झाली ती आम्हाला उतरता उतरता म्हणाली, एवढ्या लहान मुलांना घेऊन तुम्ही कसे चढणार, हे चढतील का? आम्हाला हसायलाच आलं. आम्ही इथून आलो. इकडे अँबी व्हॅली आहे आणि हा रस्ता असा पुढे जातो. 5 मिनिटं चालल्यानंतर एक पहिली टपरी लागली. तिकडे आम्हाला खूप जोरात पाऊस लागला. सो जॅकेट्स आणि रेनकोट्स घालेपर्यंत आम्हाला 1:15 वाजला परत ट्रेक रिझ्यूम करायला. शेजारीच अँबी व्हॅली आहे त्यामुळे जवळच 2-3 मोबाईलचे टॉवर होते. त्यामुळे कोरीगड ट्रेकमध्ये मोबाईल नेटवर्क मात्र अगदी व्यवस्थित सापडतं आणि UPI पेमेंट्स या टपरीवरती आपल्याला करता येतात. बघ ह्या पॉइंटला इथून आल्यावरती आपण इथे पण एक वाट जाते आणि हा ओढा क्रॉस करून पण एक वाट जाते. तर किशोरने मस्तपैकी हा स्पॉट केलेला आहे. इथे एक बोर्ड कोरीगड या साईड. सो आपल्याला इथूनच जायचं आहे. बघा आपण इथून आलेलो तर ह्या बाजूला जायचंय. बघ बघ जंगल बघ कसं असतं. लायन टायगर नसतात माऊ. ओके आत्ताच आम्हाला ती माणसं भेटलीत त्यामुळे आम्ही बरोबर रस्त्यावर आहोत. इथून आता 5 मिनिटावर स्टेअर्स आहेत आणि स्टेअर्सवरून फक्त 20 मिनिट्सने आपण वरती पोहोचू असं त्यांनी आम्हाला सांगितलं. हे बघ इथून स्टेअर्स आलेत बघ. ही टपरी आणि इथे स्टेअर्स आलेत. तर इथून वरती 20 मिनिटं. कोरीगड दिसत नाही आपल्याला आणि हा इथे जो डांबरी रस्ता आहे अँबी व्हॅलीच्या आतून येतो. चला शिवाजी महाराज की जय. लेट्स गो. गणपती मंदिर आहे. हो गणपती बाप्पा बोलतच नाही तुम्ही.
वाव ये ते वरती कशात तर काय हे असं गेलं असं गेलं असं गेलं हे बघा हे एवढंच राहिलं इथपर्यंतच जायचं हे इथून आल्यानंतर अशी वाट वरती जाते आणि इथे एक गुहा आहे आणि हा एक व्ह्यू पॉइंट आहे स्टेप्स लागल्यापासून 20 मिनिटच फक्त झाली होती आणि आम्हाला हा पहिला दरवाजा लागला गणेश दरवाजा आणि इथे किशोरने अशा प्रकारे शिवाजी महाराजांचा जय जयकार केला ऐका क्षत्रिय कुलवंश गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय इथून आपण आलोय आणि हे इथून आतमध्ये आल्यानंतर वाट इथून वर जाते पण हा इथून किल्ला सुरू झालाय सो अशा प्रकारे घनदाट धुक्यात आम्ही हा ट्रेक कंप्लीट करून कोळीगडच्या टप्प्यावर पोचलो वरती अगदी दाट धुकं होतं आणि काहीच दिसत नव्हतं खूप जोराचा वाहणारा वारा होता आणि मध्ये मध्ये पाऊस पडत होता शौर्य मौर्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि खाली आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर्स बघितल्यामुळे हे धाडस आम्ही केलं कारण गडावरती लोक होती पण ती या धुक्यामुळे दिसत नाहीयेत सो वरती चढल्याबरोबर जे शिवमंदिर आपल्याला दिसतं तिथे आत आम्ही जाऊ शकलो नाही त्या कुत्र्यांमुळे आता थोडेसे ढग गेल्यामुळे हे तलाव दिसतायत 2 हे मध्ये छान बेंच आहेत ते कुत्रे आता तिथे गेलेत हे देऊळ आहे महादेवाचं हा तिथे पण एक हट्ट आहे आणि ही काही माणसं गेलेत आता आणि ती माणसं तिथे तटबंदीवरून चालतायत सो आम्ही मॅप्सवर बघितलं ह्यांचं नाव आहे ट्विन लेक्स आणि इथून पुढे रस्ता सरळ सरळ जातो हा पण तरी पण ते ट्विन लेक्स नाव आहे त्यांचं 2 आहेत ना त्या सुंदर हवा ढगांच्या मध्ये शौर्य मौर्य मी आणि किशोर आणि अल्पना किशोर आम्ही ऍक्च्युली जेवायला एक जागा शोधतोय जिथे कुत्रे नाही येणार चला इथे बसून जेवूया आपण सो आम्ही आणलेले बर्गर अँड सँडविचेस आधी खाल्ले आणि त्यानंतर सेलिब्रेट केला माझा बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर मम्मा हॅपी बर्थडे टू यू अरे छोटी आहे अजून तू छोटी आहे की मोठी आहे 2:35 झाले आमचं लंच झालंय आणि बर्थडे सेलिब्रेशन पण झालंय केक कटिंग झालेलं आहे पावणे 3 झालेत आणि आता आम्ही परत उतरायचा डिसिजन घेतलाय इथून पुढे काय धुक्यामुळे आम्हाला खास दिसणार नाहीये काही हां चला खाली उतरूया इथून
शाहूची. शाहू पाय दुखतायत? पाय दुखतायत? बोल ना. नाही दुखत. अरे वा, आता नाही दुखत आहेत. मौर्य तुझे दुखतायत? सव्वा 3 झालेत. अर्ध्या तासात आपण उतरलो. झालं आता 3:15 झालेत आणि आम्ही ह्या स्टेप्सच्या एंडला आलेलो आहोत. काय झालं शौर्य? बुटामध्ये दगड गेलाय त्याच्या. जंगल ट्रेल सुरू झाल्यानंतर 15 मिनिटांनी आम्ही ह्या टपरीवरती कांदा भजी आणि गरम गरम कॉफीसाठी ब्रेक घेतला आणि शौर्य मौर्यलाही भरवली. त्यानंतर 4 वाजता आम्ही आमची रिझ्यूम केली रिटर्न जर्नी. 4 वाजले. येतो मावशी. चला. पावणे 5 वाजता आम्ही खाली आमच्या पार्किंग जवळ पोचलो. सो असा गेला माझा बर्थडे आणि शौर्य मौर्याचा 5वा ट्रेक कोरीगड, भर पावसात आणि धुक्यात. व्हिडिओच्या एंडला नेहमीप्रमाणे एक विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ अजून बघत असाल तर व्हिडिओला लाईकही करा. चलो, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.